हॅलो नमस्कार, कसे आहात? तर आज आहे 15 जून 2024 आणि पुण्यात अजूनही पाऊस नाही आहे. आजसुद्धा एकदम कडक ऊन आहे. ढगं मात्र आले आहेत, पण पाऊस कधी येईल याची बिलकुल खात्री नाही. मी आता नुकताच घरी आलेलो. सकाळी आज क्रिकेट मॅच होती माझी, तर बऱ्याच ब्रेकनंतर आज खेळायला गेलो. ऑलमोस्ट 2-3 महिन्यांनी आज गेलेलो. वडा सांबार जो अंकुला खूप आवडतो, शिव डोसाचा, तो वडा सांबार मी पार्सल आज घरी घेऊन आलेलो. तर आजचा विशेष म्हणजे ॲक्च्युली 2 गोष्टी आहेत. पहिले तर मी आज पालक पनीर बनवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही संध्याकाळी जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहिती आहे इस्कॉन टेम्पल मध्ये आपण कृष्णाचं दर्शन करायला जातो. आज शनिवार असल्यामुळे तिथे संध्याकाळी महाप्रसाद मिळतो आणि आम्हा दोघांना पण तो महाप्रसादातला जो राईस असतो त्यांचा स्पेशली पुलाव राईस आणि त्यांची जी भाजी असते ती खूप छान बनवतात. ते खूप छान टेम्पल आहे. मॉडरेट गर्दी असते विकेंड्सला, वीकडेमध्ये तर बिलकुलच कमी गर्दी असते. आम्ही आधी जनरली वीकडेमध्ये जायचो, पण आता थोडंसं मला संध्याकाळी टाईम नसल्यामुळे आधी आम्ही सॅटर्डेला जायला सुरुवात केलं आहे आणि सॅटर्डेला जात असल्यामुळे माहिती पडलं की तिथे महाप्रसाद असतो आणि आम्ही तो खायला सुरू केला. तर खूप छान तो महाप्रसाद आहे. मी तुम्हाला आज तो दाखवेल, पण त्या अगोदर मी पालक पनीर बनवणार आहे. आणि ही बघा मस्त झोपलेली आहे. तिला मी सांगितलं सकाळी नाश्ता बनवून ठेव, तर बिलकुल नाश्ता बनवला नाही आणि मला फोन करून म्हणते की येताना वडा सांबार आहे. आता तुम्ही आणायला 2 तास लावले आणि दुपारचे 12:30 वाजता फोन करून सांगते मला वडा सांबार आण म्हणून. घ्या, म्हणजे आता काय करायचं माणसाने. मला वाटलं होतं हा मस्त खेळून घरी येईल, घरी पोचेल आणि काहीतरी बनवून ठेवलं असेल हिने, पण इथे आल्यावर सांगते की एकतर नाश्ता बाहेरून घेऊन ये आणि घरी येऊन स्वयंपाक कर. आणि घरी मी तर म्हणत होती तुम्हाला की मी आलू पराठा बनवते. हां, म्हणजे आज ॲक्च्युली मला माझ्या हाताची पालक पनीर भाजी खायची होती. तर मी काल हिला सांगून ठेवलं होतं की मी सकाळी 10-10:30पर्यंत येईल, पण थोडं आमचा मॅच एक्सटेंड झाला तर त्यामुळे लवकर घरी येऊ नाही शकलो. पण आता ऑलमोस्ट दुपारचे 1 वाजले आहेत. आता मला सुरू करायची आहे फटाफट तयारी आणि 2-2:30 तरी जेवण करायचं आहे ॲटलिस्ट. आणि त्यानंतर बरेच काम आहेत आज ते पूर्ण करायचे आहेत आणि संध्याकाळी बघूया मग इस्कॉनला जाऊ. तर पालक पनीर बनवायला मी कापून घेतले आहेत 2 कांदे मीडियम साईज, 1 टमॅटो. हा टमॅटो पूर्ण यूज नाही करणार आहे मी, याचा हाफ किंवा 3/4 यूज करेल. थोडा लसूण मी घेतला आहे. नंतर तुम्हाला जसं लागतं त्या हिशोबाने मसाला घेऊ शकता. मी पालक घेतला आहे धुवून आणि मी घेणार आहे 1 पाव पनीर. तर पनीर हा गोवर्धनचा आहे. जनरली मी डेअरीचा पनीर आणत असतो, बट आज तो अवेलेबल नव्हता म्हणून गोवर्धन. सो गोवर्धनचा पनीर थोडा सॉफ्ट असतो. कांदा, टमॅटो आणि लसूणची मी थोडी मोहरी, तर पनीरचे मी असे छोटे छोटे क्यूब्स. तर हे बघा आपलं पालकसुद्धा म्हणून घ्यायचा. ओके, तर पालक इथे बॉईल होईपर्यंत, तर पालकाला जशी उकळी आली तसं तुम्हाला गॅस बंद करून द्यायचा आहे. कलर आलेला आहे. ओके, तर यामध्ये सध्या फक्त पालक आहे. पनीर आपल्याला ॲड करायचं बाकी. सगळी मी इथं ॲड करेन. आणि प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आपण आता बघूया आपली भाजी कशी झाली आहे. तर छान असा मस्तपैकी सुगंध येतोय भाजीचा. पालक पनीरची भाजी आपली एकदम रेडी आहे.
आणि मस्तपैकी भाजी आता टेस्ट करून बघूया कशी झाली तर. तर आमची तयारी झाली आहे आणि आम्ही निघालो आहे इस्कॉन मंदिरासाठी. आत्ता वाजले आहे 7:30. तर तिथे जायला 45 मिनिट्स लागतात आमच्या घराकडून. तर थोडं लेट झालं निघायला. आणि इस्कॉन मंदिर आहे रावेतमध्ये. तर आम्ही पोचलो आता इस्कॉन मंदिराच्या परिसरात आणि खूप लेट झाले. बघूया आता होते की नाही दर्शन. तर जा चालत समोर. तर फायनली महाप्रसाद भेटलेला आहे दोघांना पण. मी थोडा लेट झालो. जे पुरुषांची लाईन होती ती जास्त लांब होती आणि अंकू वॉज लकी. तर तिला भाजीसुद्धा मिळाली आहे आणि ही लापसीसुद्धा तिला मिळाली आहे. तर आमच्या दर्शनाने महाप्रसाद खाऊन झाला आहे. आता आम्ही थोडा वेळ बसतो इथे आणि निघतो घरी. पोचलो आता गाडीकडे. चला घरी निघूया. बऱ्याच कार होत्या जेव्हा आम्ही इथे आलेलो. बघा सगळे निघाले घरी. आम्ही पण निघतो घरी. तर मित्रांनो झालं आहे दर्शन आमचं आणि महाप्रसाद तो सुद्धा भेटला. ज्याकरिता मी आलो होतो, म्हणजे मी आलो होतो. जे मेन्यू मी तुम्हाला सांगितलं तसलं काही नव्हतं. आज सिम्पल होतं एकदम. आणि ॲक्च्युली इच्छासुद्धा तेच खायची होती. दाल आणि भात होता, मस्त होता टेस्टला. तर आता थोड्या वेळ पूर्वी आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो आणि आता बरंच लेट झालेलं आहे तर घरी जायला निघालो. ऑलमोस्ट 10:15 वाजले निघता कारण की महाप्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये बसून राहिलो. छान वाटत होतं.
इथे थोडा पाऊस पडला आहे. आमच्या घराकडे पाऊस नव्हता, पण इथे पाऊस पडल्यामुळे थोडं थंड झालं आहे वातावरण. आणि गर्दीसुद्धा होती आज मंदिरामध्ये, तर आम्ही गर्दी थोडी जाऊ दिली, नंतर निघालो. पार्किंगमध्ये आल्यावर बघितलं तर फक्त 3-4 गाड्या होत्या. आलो तेव्हा बऱ्याच गाड्या होत्या इथे. तर चला मित्रांनो, आता घरी जायची वेळ झाली आहे. आम्ही निघतो घरी. तुम्ही पण विश्रांती घ्या आणि इथे हा ब्लॉग मी संपवतो. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो, गुड नाईट. बाय. बाय.